प्रत्येक संस्कृतीत जनता राजाला परमेश्वराचा अंश मानत राहिली आहे। त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जगात सर्वत्र सुंदर आणि कलात्मक वास्तू निर्माण झाल्या। आज या वास्तू तत्कालीन जीवनावर, त्या काळातील प्रथा परंपरेवर प्रकाश टाकतातच, पण त्यासोबतच तत्कालीन कलावंतांच्या प्रतिभेवर फारशी साधने उपलब्ध नसतानाही त्यांनी उभ्या केलेल्या कलात्मक शिल्पांवर आणि त्याच्या अंगभूत कारागिरीचे वैभव प्रगट करतात। आज इतक्या वर्षानंतरही हा वारसा आमच्यासाठी टिकून आहे। याचं कारण कलात्मकतेसह त्यांनी या वास्तूंना दिलेले मजबूतपण होय। गोंड राजवंशाचेही स्वतंत्र स्मृतीस्थळ होते आणि आजही त्याचे कलात्मक प्रसन्नपण कायम आहे। हे स्मृतीस्थळ अंचलेश्वर मंदिराला लागून आहे। या स्मृतीस्थळाला हडवळा असेही संबोधले जाते। प्रवेशद्वारातून आत जाताच प्रथम दर्शनीत एक भव्य टोलेजंग उंच कळस असलेली समाधी दिसू लागते। ही समाधी म्हणजे राजा बिरशाची समाधी होय। ही समाधी त्याच्या भव्यतेने रोमांचित करतेच, पण त्यामागे असलेल्या हळुवार बंधाने भारून टाकते। याचा हळुवार बंध म्हणजे राजाने आपल्या प्रिय राणीसाठी बांधलेल्या वास्तू आहेच, पण राणीने आपल्या प्रियपतीसाठी बांधलेली समाधी अपवादानेच आढळते। त्यामुळे राणी हिराईने बांधलेली समाधी भारतीय स्त्रीच्या पतिविषयक नाजूक अमोल प्रेमाचे प्रतीक ठरते आणि समाधीच्या भव्यतेसोबत या हळव्या अनुबंधाने मन व्याकुळ होत राणी हिराईच्या काळावर आपली अमिट छाप सोडणाऱ्या दूरदृष्टीसमोर नतमस्तक होते। राजा बिरशाह आणि राणी हिराई यांच्या पक्व अभिजात प्रेमाचा जो अनुबंध राजा बिरशाच्या समाधीच्या माध्यमातून प्रतीक रूपाने समोर आला आणि इतिहासाच्या कालपटावर पतिप्रेमाचे अद्भुत अद्वितीय शिल्प कायमचे स्मरणात गोंदल्या गेले। ती काव्यमयता, त्या नात्याची तरलता जपत राणी हिराई देवीचा दत्तक पुत्र राजा रामशाह याने राणी हिराई देवीच्या मृत्यूनंतर राजा बिरशा यांच्या समाधीच्या अगदी समोर राणी हिराई यांची समाधी बांधली, ज्यामुळे मृत्यूनंतरही त्यांचं अलौकिक पातळीवरील सान्निध्य सोबत कायम राहिले। राणी हिराई देवीची समाधी अष्टकोनी असून उंची जवळपास 15 फूट आहे। या समाधीची रचनाच अशा प्रकारे केली आहे की दोन्ही समाधीच्या झरोक्यातून बघितल्यास परस्पर दोन्ही समाधीचे दर्शन होते।